इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खेडोपाडी आजही नाटकांची परंपरा जोमात सुरू आहे. अशा नाटकातून केवळ मनोरंजनच नाही तर निवेदित कलावंतांनाही संधी मिळते. कधीकधी या ग्रामीण रंगभूमीवरूनच एखादा प्रतिभावान कलाकार पुढे येतो आणि मोठ्या मंचावर आपली छाप टाकतो. गेल्या वर्षी खेडेगावात जी उत्सवाची नाटकं होतात त्या नाटकांची स्पर्धा जाहीर झाली. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची स्पर्धा 2024-25. श्रोते हो, त्या स्पर्धेचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 30 मे एवढा मोठा होता. त्यामध्ये नवीन नाटक लेखनाला सुद्धा बक्षीस होतं. प्र. ल. मयेकर स्मृती लेखनाचा प्रथम क्रमांक मिळाला काहीतरी वेगळं या नाटकाला. त्या नाटकाच्या लेखिका प्रज्ञा रायकर जोशी आज आपल्या स्टुडिओत आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत. प्रज्ञाताई, तुमचं आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. प्रज्ञाताई, तुमचं सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. प्रज्ञाताई, तुमचा लेखन प्रवास नेमका कसा सुरू झाला? लेखन प्रवास हा योगायोगानंच सुरू झाला. आमच्याकडे एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये एक विषय दिला जायचा आणि त्या विषयावर संपूर्ण आठवड्यात काहीतरी लिहायचं. म्हणजे कविता लिहायच्या. म्हणजे उदाहरणार्थ भय किंवा स्वप्न, सल असे विषय दिले जायचे आणि आठवड्यात जेवढी काही आठवतील तेवढी कविता लिहायच्या. एक आठवली एक, 7 आठवल्या 7 किंवा प्लस काहीही. असा पहिल्यांदा कविता लिहायला सुरुवात झाली. आणि चांदणी रात्र असा एकदा विषय दिला होता. त्या नावामध्ये कविता तर मी लिहिल्याच, पण काहीतरी गद्य लिहावं असं मला पहिल्यांदा वाटलं. आणि त्यावेळेला त्या ग्रुपच्या कार्यकर्त्या ज्या होत्या त्यांच्या परवानगीनं पहिल्यांदा मी लिहायला घेतलं आणि ते लिहिलेलं पहिल्यांदा सगळ्यांना खूप आवडलं. FBवर पोस्ट केलं, त्याच्यावर पण खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी लिहिता येऊ शकतं असं वाटायला लागलं. मग हळूहळू लघुकथा लिहायला लागले किंवा 1-2-3 भागात कथा लिहून पोस्ट करायला सुरुवात केली. प्रज्ञाताई, तुमची नाटक लेखनाची सुरुवात कशी झाली? आम्ही आमच्या गावामध्ये उत्सवाची कायम नाटकं करतो. आमचा एक ग्रुप आहे आणि जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही आमचा ग्रुप नाटकं करतोय आणि प्रत्येक वर्षी आम्ही वेगळा काहीतरी जॉनरची नाटकं करण्याचा प्रयत्न करतो. कधी विनोदी, कधी सस्पेन्स, म्हणजे प्रत्येक जॉनर आम्ही आत्तापर्यंत हाताळला आहे. पण प्रेमकथा झाली नव्हती. आणि प्रेमकथा म्हटलं की जनरली तरुण मुलामुलींची प्रेमकथा असते. पण आमच्याकडे तरुण मुलं मुली नाही आहेत एवढ्या प्रमाणात. त्यामुळे आता काय करायचं, मग मोठ्या वयाची प्रेमकथा लिहावी लागेल. समजा प्रेमकथा करायची झाली तर आधी पहिल्यांदा सर्च केलं, पण अशा मोठ्या वयाची प्रेमकथा कुठे मिळाली नाही. म्हणून मग आपणच लिहूया असं वाटलं आणि तेव्हा पहिल्यांदा हे पहिलं नाटक लिहिलं. रंगभूमीकडे तुम्ही कशा वळलात? तुमच्या त्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. नाटकातून कामं मी लहानपणापासून करत होते. म्हणजे शाळेत असतानापासून सुरुवात झाली. कॉलेजपासून ते लग्नापर्यंत असा मध्ये बराच काळ गेला. आता मी सांगितलं त्याप्रमाणे उत्सवाची नाटकं आम्ही जो ग्रुप करतो ते पहिलं वर्ष असं होतं की आमच्याकडे दरवर्षी मॅनेजर वेगवेगळा असतो नाटकाचा. मग आमचे एक मित्र, त्यांच्याकडे नाटकाची मॅनेजरशिप होती आणि मग त्यावेळेला आपल्याच ग्रुपनं नाटक करूया असं पहिल्यांदा त्या वर्षी ठरलं. आणि मग आम्हीच सगळ्यांनी मिळून आमची जवळची जी मित्रमंडळी आहेत त्यांनी बसून नाटक केलं आणि त्या वर्षी नाटक लोकांना एवढं आवडलं की 5-6 वर्ष आम्हीच नाटक करतोय. असा पहिल्यांदा लग्नानंतरचा रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. आणि हौशी कलाकार म्हणून नाटक करत असतानाच चांगल्या संस्थेकडून राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. वा, आता जे तुमचं पुरस्कार प्राप्त नाटक आहे काहीतरी वेगळं, याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? यावेळेला उलटा प्रवास झाला थोडासा. आधी नाटक लिहून झाल्यानंतर मग आपण कलाकार ठरवतो, पण आमच्याकडे लहान कलाकार नव्हते, मोठे कलाकार होते. त्यामुळे कुणाला कुठली भूमिका सूट आहे हे मी आधी विचार केला आणि त्या कलाकारांना डोळ्यासमोर गृहीत धरून मग नाटक लिहिलं. आपणच नाटक लिहितोय, मग आपल्या सगळ्या माणसांना संधी देऊया
म्हणून माझ्या नाटकामध्ये 12 कलाकार होते. म्हणजे सगळ्यांना मोठी भूमिका नव्हती, पण सगळ्यांना स्टेजवर आणलं. कुणाला कुठली भूमिका द्यायची हे आधी ठरवलं आणि मग त्या माणसाला कुठले डायलॉग सूट होतील, त्याला कुठली भूमिका सूट आहे, त्याच्या दृष्टीनं विचार करून मग नाटक लिहिलं गेलं. थोडासा उलटा प्रवास. अच्छा. प्रज्ञाताई, आमच्या श्रोत्यांना जरूर ऐकायला आवडेल की संवाद लेखन करताना लेखकाला कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. संवाद लेखन करताना फक्त संवाद लेखन एवढंच नाही, खरं तर लेखकाला अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. आपण जेव्हा स्टेजवर नाटक उभं करणार त्यावेळेला त्याची लाईट योजना किंवा म्युझिक, नेपथ्य याचा पण त्याचबरोबरीने विचार करावा लागतो. संवाद लिहिताना स्टेजवर किती माणसं असणार आहेत, आणखीन त्यांना एवढी संख्या स्टेजवर ठेवून चालेल की नाही, कारण स्टेजवर जर जास्त माणसं असतील तर प्रेक्षकांचं मन विचलित होतं, नक्की कुणाकडे लक्ष द्यायचं कळत नाही. त्यामुळे कमी माणसांमध्ये किंवा जास्त माणसं असतील तरी स्टेजवर नुसतं उभं राहून नाही चालणार, कुणाला तरी डायलॉग दिले पाहिजेत. त्यामुळे नुसता उभा राहिलेला माणूस असेल तर प्रेक्षक पण बोर होतात, तिथला कलाकार पण बोर होतो. त्यामुळे संवाद लिहिताना जर माणसं जास्त असतील तर ते उलट जास्त चॅलेंजिंग असतं, कारण प्रत्येकाला बोलतं ठेवणं हे महत्त्वाचं असतं. शिवाय जो कलाकार स्टेजवर आहे त्याची एक्झिट कुठे आहे, आणि समजा त्याच प्रवेशामध्ये जर तो परत येणार असेल तर तो त्याच बाजून आला पाहिजे, दुसरीकडून येऊन चालणार नाही. त्यामुळे नाटक लिहिताना अशा बऱ्याच गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवायला लागतात. किंवा एखादी प्रॉपर्टी आलेली असेल स्टेजवर तर ती रिमूव्ह कशी करायची हे पण नाटक लिहितानाच आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे डिरेक्शन करताना त्याचे थोडेफार पार्ट असतातच, नाही असं नाही, पण लेखकाला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो जेव्हा आपण नाटक लिहितो. माझ्या बाबतीत एक थोडासा पॉझिटिव्ह पॉईंट होता, म्हणजे मी आधी अनेक नाटकं केलेली असल्यामुळे हे बारीक सारीक गोष्टी मला आधीपासून माहीत होत्या. प्रकाश योजना किंवा म्युझिक आणि या नाटक लिहित असताना काय प्रॉब्लेम येऊ शकतात याची आधीपासून मला जाणीव असल्यामुळे ह्या गोष्टी मला माझ्या पहिल्याच नाटकामध्ये सांभाळता आल्या. नाहीतर जेव्हा नाटक पहिल्यांदा लिहिलं जातं तेव्हा ते बसवताना खूप त्याचा प्रॉब्लेम असतो, कारण ॲक्च्युअल जेव्हा नाटक बसवलं जातं तेव्हा त्याचे प्रॉब्लेम्स कळत जातात की आता आपल्याला असं करून चालणार नाही, किंवा हे केलं पाहिजे, हे असं आपण केलं तर ते प्रेक्षकांना कळणार नाही, किंवा हे असं करायला पाहिजे तरच ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. अशा अनेक गोष्टी नवीन नाटक जेव्हा रंगभूमीवर करायला घेतो तेव्हा समजतात. पण मला आधीपासून हा अनुभव असल्यामुळे थोडेसे ते प्रॉब्लेम आधीपासूनच रिमूव्ह करता आले. संवाद लेखन करताना मी एकच माणूस असले तरी सुद्धा आपल्या स्टेजवर अनेक पात्र काम करत असतात. त्यामुळे प्रत्येक पात्र आपण स्वतः म्हणून काय रिॲक्ट करेल एखाद्या प्रसंगावर याचा विचार करून मग लेखन करावं लागतं. कारण मी एक व्यक्ती आहे, मी ह्या प्रसंगावर असे रिॲक्ट झाले तरी दुसरा माणूस तसंच रिॲक्ट करेल असं सांगता येत नाही. त्यामुळे त्या पात्राची मानसिकता लक्षात घेऊन मग संवाद लेखन करावं लागतं. एकाच थॉट घेऊन प्रत्येक माणसाच्या तोंडी जर तसेच संवाद दिले तर ते एक टाईपचं नाटक होऊन जातं. म्हणजे एक माणसाची एका माणसाची विचारसरणी अशी आहे आणि समोरच्याची बरोबर विरुद्ध आहे असं असूच शकतं. त्यामुळे अशा 2 प्रकारे 3-4 जेवढी माणसं, जेवढी पात्र स्टेजवर आहेत तेवढा विचार करून आपल्याला नाटक लिहिताना संवाद लिहावे लागतात. आणि संवाद लिहिताना सुद्धा मी आत्ता प्रज्ञा नाही आहे, त्या नाटकात जी नायिका आहे तर मी नायिका म्हणून विचार केला पाहिजे. जेव्हा मी नायक म्हणून लिहिते तेव्हा मी एक पुरुष आहे आणि पुरुष कसा विचार करेल, बरोबर, म्हणून मी त्याच्यासारखा विचार करून लिहायला पाहिजे. किंवा त्याचा मित्र आहे, मैत्रीण आहे, किंवा मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचं वय काय आहे, आणि वय लहान असेल तर त्याची थॉट प्रोसेस ही मोठ्या माणसा इतकी मॅच्युअर नसते. त्यामुळे त्याच्या तोंडी संवाद टाकताना हे त्याप्रमाणेच टाकले पाहिजेत. त्याची अभ्यासवृत्ती किती आहे, तो माणूस खेळकर आहे, म्हणजे लहान मूल असेल तर तो त्याप्रमाणे विचार करून मग त्याच्याप्रमाणे संवाद टाकावे लागतात. म्हणजे आता मी हा एक संवाद लिहिला, तो 40 वर्षाच्या माणसाला आणि 20 वर्षाच्या माणसाला ह्या एकाच कॅटेगरीमध्ये बसणार नाही. त्यासाठी 20 वर्षाचं मूल आहे ते एक त्या प्रसंगावर वेगवेगळं रिॲक्ट करणार, आणि 40 वर्षाचा माणूस तेवढा मॅच्युअर असतो त्यामुळे वेगळा रिॲक्ट करतो. त्यामुळे प्रत्येक माणसाची आपण दाखवलेली मानसिकता काय आहे हे आपल्याला ठरवून घेऊन मग त्याप्रमाणे डायलॉग लिहावे लागतात. सर्वप्रथम तुम्ही तुमचं हे जे नाटक आहे काहीतरी वेगळं ते कुठे सादर केलं? माझं गाव गोळप, सासरचं. आम्ही गोळपलाच नाटकं करतो, त्यामुळे हे पहिलं नाटक गोळपलाच करायचं असं ठरवून मी लिहिलेलं होतं. ॲक्च्युअली त्यावेळेला स्पर्धा जाहीर होईल हे काही आम्हाला माहिती नव्हतं.
पण आपल्या गावात काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे नाव पण काहीतरी वेगळंच आहे. बरोबर. पण त्या गावात आतापर्यंत कोणी नाटक लिहून सादर केलेलं नव्हतं, म्हणजे नवीन नाटक सादर झालेलं नव्हतं. हां. मग गावातलीच लेखिका म्हणून त्या गावातल्या लोकांना सुद्धा खूप उत्सुकता होती. कौतुक होतं. त्यांनी त्याप्रमाणे भरपूर कौतुक केलं. त्यावेळेला फटाके आणले होते आणि तिथे कौतुक सोहळा झाला. अगदी अच्छा. नाटक झाल्यानंतर सुद्धा झाला. हां. आता बक्षीस मिळाल्यानंतर सुद्धा गावातल्या सगळ्या बायकांनी एकत्र येऊन फुलना फुलाची पाकळी मला बक्षीस म्हणून दिली. त्यांनी एवढ्या प्रेमानं केलं, हां. हेच कौतुक आहे. नाहीतर आता सासूरवाशिणीला माहेरपणाची जाणीव करून देणारं कौतुक होतं ते. अच्छा. एवढं सासरी कौतुक होतंच असं नाही, पण माझ्या नशिबानं या नाटकाच्या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं, या बक्षिसाच्या निमित्तानं भरपूर ठिकाणी माझं कौतुक झालं. वा. आणि आता तुम्ही पण करताय. बरोबर. तुमचं हे नाटक ज्यावेळी सादर केलं गेलं त्यावेळी एखाद्या प्रेक्षकाने अशी वेगळी प्रतिक्रिया तुम्हाला काहीतरी दिली असेल की ज्या मनावर कायमची कोरली गेली असेल, अशी कुठली तुम्हाला आठवतीये का? हो, ॲक्च्युली अशा बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. सगळ्यांनी अर्थात कौतुक केलं. पहिल्यांदाच लिहिलेलं, पहिल्यांदाच स्टेजवर आलेलं, आणखीन उत्सवी नाटकांच्या स्पर्धेतलं पहिलं नाटक. त्यामुळे नाटक बघायला माणसं पण भरपूर आलेली होती. आणि पहिलंच नाटक असून सुद्धा आत्तापर्यंत झालेल्या नाटकांमध्ये सगळ्यात सुंदर नाटक झालं असं सगळ्यांनी सांगितलंच. पण ही लव्ह स्टोरी होती. बरोबर. त्यामुळे एका प्रेक्षकाने येऊन सांगितलं की आम्हाला असं वाटलं की तुम्ही दोघं खरंच एकमेकांवर जीवापाड प्रेम करताय हां. आणि आता खरंच तुमचं लग्न होणार आहे किंवा व्हायला पाहिजे. हां. तुम्ही एकमेकाला होकार दिला पाहिजे आणि आता तुमचा संसारात लग्न होऊन संसार तुम्ही करायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. हे नाटक आहे हे आम्ही काही काळ विसरून गेलो. वा वा, खूपच छान प्रतिक्रिया मिळाली. हो, म्हणजे आम्ही एकतर म्हणजे नायक आणि नायिका या नाटकामध्ये मीच नाटक लिहिलं होतं. कलाकार पण मीच होते, डिरेक्टर पण मीच होते, गीतकार पण मीच होते. हां. म्हणजे बऱ्याच भूमिका या नाटकात मी सांभाळल्या होत्या. त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन होतं, पण तरीसुद्धा अशा प्रतिक्रिया ऐकून खूप हुरूप आला. बरोबर. मी नायिका साकारली होती, मोठ्या वयाची नायिका साकारायची होती. आणखीन जो नायक होता त्याचा आमचा एकमेकाशी खरं तर काहीच संबंध नाही. अच्छा. पण तरीसुद्धा लोकांना असं वाटणं की ह्या दोघांचं खरंच एकमेकावर प्रेम आहे. हां. म्हणजे आम्ही कलाकार म्हणून यशस्वी झालो असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आता तुम्ही लेखन केलं, आत्ताच म्हणालात की लेखन केलं, दिग्दर्शन केलं, गीतकार पण तुम्हीच होतात. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना तुम्ही एक स्त्री आहात आणि घरची पण तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुमचा स्वतःचा घरचा बिझनेस आहे. तर ह्या सर्वातून तुम्ही कसा वेळ काढलात आणि तुमच्या घरच्यांचं सहकार्य तुम्हाला कसं होतं? हो, घरातल्या सहकार्याशिवाय खरं तर कुठलीच गोष्ट शक्य नसते. आणि त्यात स्त्री असेल तर तिला त्या ठिकाणी आणखीन लक्ष द्यायचं असतं. पण माझ्या बाबतीत खरंच मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मी सुदैवी आहे. माझा नवरा, माझी जाऊ, माझ्या सासूबाई यांनी मला घरात खूप मदत केली. माझी जाऊ मला जर काम असेल तर मी घरातलं बघते, तुम्ही जा असं अच्छा. सांगून मला ते कुठेही हां. जायला किंवा एखादं काम करायला किंवा आता मला एखादी गोष्ट सुचली असेल तर मी त्याच वेळेला लिहून काढली तर मला आता मी काय करू, घरात काम आहे म्हणून मी आता करू शकत नाही असं माझं कधीही होत नाही. किंवा माझे मिस्टरसुद्धा तुला हे करायचं आहे तर तू कर. त्यांनी कुठल्याही गोष्टीला आत्तापर्यंत मला कधीच नकार नाही दिला. आणि त्यांच्या या सहकार्यामुळेच खरं तर मी सगळ्या गोष्टी करू शकते. कारण आम्ही ॲक्टिंग पण करतो, लिहिण्यात पण वेळ घालवायला लागतो. तर रात्री उशिरापर्यंत आमच्या तालीम होते. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं राज्यनाट्य स्पर्धेची पण तालीम करायची असते. त्यामुळे संध्याकाळची वेळ तिकडे, रात्रीची वेळ गावातल्या नाटकासाठी आणि संपूर्ण दिवसभर आमचा कॅटरिंगचा बिझनेस असल्यामुळे त्याच्यासाठी असं दिवसभर अगदी 5 ते रात्री 12 एवढा दिवस पॅक असतो. पण यामध्ये सुद्धा समजा एखादी गोष्ट मला करायला नाही जमली तर मला कधीही काही प्रॉब्लेम येत नाही. घरातली माणसं सांभाळून घेतात की ठीक आहे तुला इथे जायचं आहे तर तू जा, हे घरचं सगळं आहे ते आम्ही सांभाळतो. त्यामुळे 100% घरच्या सहकार्याशिवाय एवढं करणं शक्य नसतं झालं. बरोबर. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्रावरून. प्रज्ञाताई, हे नाटक लिहिताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? नाटकाला लिहिण्याची सुरुवात करण्यापासून नाटक पूर्णत्वास जाईपर्यंत तुम्हाला साधारण किती वेळ लागला? नाटक लिहिताना अडचणी म्हणजे मुळात मी नाटक पहिल्यांदाच लिहिलं होतं. ह्याच्या आधी नाटक लिहिलं नव्हतं. लिहिण्याचा सराव जरी असला तरी नाट्यलेखनाचा नव्हता. म्हणजे अनेक माणसांना एकत्र विचार करून आपण त्याच्यावर लिहायचं आहे ही सवय नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा ठरवलं त्याप्रमाणे आमच्याकडे प्रेमकथा झाली नव्हती.
त्यामुळे प्रेमकथा लिहायची एवढं नक्की होतं. प्रेमकथा आणि भयकथा या 2 आमच्या बाबतीत झाल्या नव्हत्या. पण भयकथा लिहायला थोडीशी कठीण. त्यामुळे आधी आपण सोपं लिहायला घेऊया म्हणून मी प्रेमकथा आधी लिहिण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या डोक्यात जे आहे आता प्रेमकथा म्हणजे जनरली काय म्हणजे 2 जण भेटतात आणि मग तरुण असं जनरल दाखवायचं नाही. आणि आता आमच्याकडे लहान मुलं कोण नाहीत त्यामुळे मोठ्यांची प्रेमकथा दाखवायची म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे नायिका वयानं मोठी आणि नायक थोडासा लहान अशा माझ्या कथेचा विषय होता. आणि नायिका मोठ्या वयाची आहे, बिझनेस वुमन आहे, ती घरातलं सगळं करताना आपलं लग्न आणि आपला संसार हे सगळं विसरून गेलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या वयात नंतर तिचीच मैत्रीण, आता मी छान संसार करते तुझाही व्हायला पाहिजे असं तिच्या मैत्रिणीची इच्छा. आणि म्हणून ती तिच्या लग्नासाठी प्रयत्न करते आणि तिथे नायक येतो. तो पहिल्या क्षणात तिच्या प्रेमात पडतो आणि ही करिअरिस्टिक असल्यामुळे हिला संसाराकडे लक्ष द्यायचं नाही आणि मग हिला संसारापर्यंत न्यायचं कसं असा माझा कथेचा गाभा होता. पण हा लोकांना आवडेल की नाही याची मला काही कल्पना नव्हती. त्यामुळे घरातच मी सगळ्यांना सांगितलं असं असं माझ्या डोक्यात आहे, पण हे लोकांना आवडेल की नाही मला माहीत नाही. पण घरातली मला नेहमीच सहकार्य करतात. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की खूप छान कल्पना आहे, तू हे लिहून काढ. लिहून काढलं मी आणि आता लिहून काढल्यानंतर खरंच हे आवडेल की नाही घरातल्यांनाच वाचून दाखवलं. पण त्यांना प्रचंड आवडली कथा. आणि कथा लिहायला घेतल्यानंतर पहिल्यांदाच लिहित असल्यामुळे खूप हुरूप होता. साधारण 5 ते 6 दिवसात माझं नाटक लिहून झालं. पण ते किती लिहायचं ह्याची मला आधी कल्पना नव्हती. म्हणजे साधारण किती वेळाचं नाटक असतं, किती पानाचं हे माहिती होतं, पण एकदा लिहायला घेतल्यानंतर आपण कुठे थांबायचं ते कळत नाही. त्यामुळे नाटक माझं थोडं मोठं झालं. त्यामुळे त्याचं एडिटिंग करण्यासाठी थोडा वेळ गेला. पण एक 10 दिवसाच्या आत माझं नाटक लिहून एडिट करून झालं होतं. अच्छा. आता लेखन तुम्ही करतातच, तर वाचनाची तुम्हाला नक्कीच आवड असेल. मग तुमच्यावर एखाद्या लेखकाचा किंवा एखाद्या कवीचा काही प्रभाव पडला आहे का? आणि तुमचा आवडता म्हणजे लेखक किंवा कवी कोण की ज्याच्यामुळे तुम्ही इन्स्पायर झालात? लहानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड होती. जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी पुस्तक घेऊन वाचत असायचे. लायब्ररीतली जवळजवळ सगळी पुस्तकं माझी त्यावेळेला वाचून झाली होती शाळेत असताना. पण वाचनाचे प्रकार माझे ठरलेले होते. मी जनरल कुठलंही पुस्तक वाचत नव्हते. मला ऐतिहासिक पुस्तकं आवडायची, सस्पेन्स थ्रिलर, विनोदी आणि आत्मकथा मला वाचायला आवडतात. विनोदी लेखकांमध्ये पु ल देशपांडे, नंतर रणजित देसाई. ऐतिहासिक कथांमध्ये या लेखकांची कुठलीही पुस्तकं मी वाचायची सोडली नाही. त्यामुळे सस्पेन्स थ्रिलर मला आवडत असल्यामुळे पहिलं नाटक भयकथा लिहावी अशी माझी इच्छा होती. पण भयकथा लिहायला थोडीशी कठीण. मगाशी मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले की नाटकामध्ये काय काय लक्ष घ्यावं लागतं, त्याप्रमाणे भयकथेमध्ये आणखीन थोडे पॉईंट वाढतात. लोकांना सतत भयाची जाणीव राहिली पाहिजे. त्यामुळे लेखकाची जबाबदारी थोडी जास्त वाढते. त्यामुळे आधी सोपा प्रकार म्हणून मी प्रेमकथा लिहायला घेतली. पण मुळात माझा जॉनर हा प्रेमकथेचा नाही आहे. मला लिहायला असं सस्पेन्स थ्रिलर वगैरे असंच काहीतरी आवडतं. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तुम्हाला भयकथा पण लिहायला आवडतील किंवा तुम्हाला त्या मुळात आवडतात. तर मग तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला सांगा. आता दुसरं नाटक माझं भयकथाच येते. त्याचं नाव सुटका आहे. आत्ता जी स्पर्धा झाली ती स्पर्धा पुढच्या वर्षी सुद्धा आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये माझी भयकथा येईल, सुटका. उत्सवी नाटकांच्या स्पर्धा आहेत, त्यामुळे माझं पहिलं नाटक मी तिथेच सादर करणार आमच्या गावामध्ये. आणि शिवाय मला एका संगीत नाटकासाठी विचारणा झालेली आहे. त्यामुळे आता दुसरं नाटक लिहून झालं भयकथा आणि तिसरं नाटक सुद्धा लिहून होतंय. संगीत नाटक आहे. गाणी सुद्धा मी लिहिते आणि कथा सुद्धा मी लिहिते. जनरली संगीत नाटक म्हणजे पौराणिक ऐतिहासिक कथा असतात, पण हे जे नाटक आहे ते आत्ताच्या घडामोडींवर आधारित आहे. संगीत नाटक असलं तरी सुद्धा लेटेस्ट, थोडक्यात आत्ताच्या तरुण पिढीला कनेक्ट होईल असं नाटक आहे. म्हणजे तुम्हाला कविता लेखनाचा इथे फायदा होणार आहे की संगीत नाटकात तुम्ही लेखन पण तुम्हीच करणार आहेत नाटकाचं आणि प्लस तुम्ही त्यातली गाणी पण स्वतःच लिहिणार आहे. हो, खरं तर मी कविता लिहिते म्हणूनच त्यांनी मला संगीत नाटकासाठी विचारणा केली होती. प्रज्ञाताई, नवोदित लेखकांना तुम्ही कोणता सल्ला देऊ शकता? नवोदित लेखकांसाठी सांगेन की तुम्हाला जर खरंच लिहायला आवडत असेल तर तुम्ही लिहायला घ्या. कारण आपल्याला काय वाटतं की मला हे जमेल का नाही, मला येईल की नाही, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला येईल की नाही यामध्ये अडकून पडतात आणि लिहायचं राहून जातं.
जर तुम्ही लिहिलंच नाही तर मग ते लोकांना आवडतं की नाही ते कळणार नाही. त्यामुळे काहीही असलं तरी मुळात लिहिलं गेलं पाहिजे. हे आपल्याला जमेल की नाही असं वाटत असलं तरी पण तसं नसतं. एकदा लिहायला सुरुवात केली किंवा एखादी गोष्ट करायला घेतली की आपोआप सगळ्या गोष्टी येत जातात. बरोबर. त्यामुळे ज्याला लिहायची मनापासून इच्छा आहे त्यांनी ते करायला घ्यावं, असं लिहित राहावं. बरोबर. प्रज्ञाताई, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सुरुवात तुमची कविता लेखनाने झाली. तर हे कठीण आहे की दोघांमधलं तुम्हाला सर्वात काय आवडतं हे विचारणं, पण तरीही याच्यातील तुम्हाला सर्वात काय लिहायला आवडतं? खरं तर मला काहीही लिहायला आवडतं. अच्छा. लहानपणापासून मी लिहित होते, पण मी लिहिते हे कुणाला सांगितलं नव्हतं. कॉलेजमध्ये असल्यापासून मी कविता वगैरे लिहित होते, पण माझी एक डायरी होती, त्यात मी सगळं लिहून काढायचे. पण मी लिहिते हे माझी एक मैत्रीण सोडून आणखीन कुणालाही माहीत नव्हतं सुरुवातीपासून. म्हणजे माझ्या मनात आलेले विचार लिहिणं ही गोष्ट मला आवडते. पण नाटक आणि कविता किंवा कथा यामध्ये फरक काय, तर कविता ही फक्त मी एक आहे आणि एकाच्या नजरेतून लिहिलेल्या गोष्टी असतात. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती त्या साच्यामध्ये बसवायची असते. आपल्याला निर्माण झालेल्या भावना हे त्या साचेबद्ध शब्दामध्ये बसवाव्या लागतात. त्यामुळे जोपर्यंत आपण ते बसवत नाही तोपर्यंत, आणि शिवाय बसलं तरीसुद्धा तीच भावना पोचते की नाही हे पण बघायला पाहिजे. त्यामुळे कविता लिहिताना तो थोडा एक भाग असतो की आपल्याला जे वाटतंय ते तसंच्या तसं समोरच्यापर्यंत पोचलं पाहिजे. पण कथा किंवा नाटक लिहिताना ते काही बंधनं नसतात की आपल्याला याच मीटरमध्ये बसवायचं आहे, असं काही नसतं. नाटक किंवा कथा लिहिताना काय होतं, त्याला मीटर नसतो. आपण जे आपल्याला वाटतंय ते आपण घडाघडा लिहून मोकळं होऊ शकतो, पण आपण दुसऱ्याच्या विचारानं ते लिहिणार असतो. त्यामुळे लिहिताना तो विचार करायला लागतो. त्यामुळे दोन्ही लिहिताना थोडंसं चॅलेंजिंग असतं आणि दोन्हीही मला करायला आवडतं. म्हणजे कथाही लिहायला आवडते, नाटकही आवडतं आणि कविताही आवडते. पण कविता मीटरमध्ये बसवायची असल्यामुळे थोडासा जास्त वेळ आणि थोडंसं जास्त चॅलेंजिंग असल्यामुळे मजा येते करायला. अच्छा. प्रज्ञाताई, तुमची एखादी कविता आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मी देवाशी हितगुज साधलेली एक कविता वाचून दाखवते. ईश्वरा, मी तुला मागू कसे रे सांग काही, तू कुठे नि कसा न जाणीते मी काही. ईश्वरा, मी तुला मागू कसे रे सांग काही, तू कुठे नि कसा न जाणीते मी काही. श्रद्धा भाव भक्ती साचले असे मजपाशी, निचरा कुठे करू न दृष्टी पडत काही. वाटते मला जरा टेकावा मी भाव माथा, पायरीशी राऊळा मूर्ती विण नाही काही. सद्भाव म्हणणे असे तर म्हणे तू सर्वा दिसशी, सांग तरी मजपाशी कमी असे कुठे काही. सद्गुणांची टोपली मी आहे वाहिली शिरी, हरवलास का का तुझं पाहिजे अजून काही. हरवलास का की तुझं पाहिजे अजून काही. खूप छान प्रज्ञाताई. प्रज्ञाताई, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. रसिको हो, आपल्या कार्यक्रमाची आता वेळ संपत आली आहे. तर इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी वैष्णवी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.